आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। रस्ता करणाऱ्या मशीनचे महागडे स्पेअर पार्ट्स चोरणारे 2 संशयित जेरबंद, 8.39 लाखाचा मुद्देमाल जप्त। आमचे सांगली प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की सांगली शहरातील माधवनगर रोडवरील TVS शोरूम जवळ सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करणाऱ्या मशीनचे महागडे स्पेअर पार्ट्स चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या काही तासात अटक केली आहे। आरोपीकडून 4,39,000 रुपये किमतीचे स्पेअर पार्ट आणि गुन्ह्यात वापरलेला 4 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण 8,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। माधवनगर रस्त्यावरील TVS शोरूम जवळ 19 जुलै ते 20 जुलै दरम्यान उघड्यावर ठेवलेल्या या सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणाऱ्या मशीनचे स्पेअर पार्ट्स अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते। या प्रकरणी फिर्यादी मदन रेंबा कांता हजारिका वय 43 मूळ राहणार आसाम, सध्या राहणार रुक्मिणीनगर सांगली आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते। 24 जुलै रोजी पोलीस अंमलदार गौतम कांबळे, संतोष गळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा अनिकेत वाघमारे, अक्षय कोरे यांनी केला असून ते न्यू प्राईड हॉटेल परिसरात थांबले आहेत। पोलिसांनी सापळा रचून न्यू प्राईड हॉटेलच्या समोरून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले। सखोल चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेले आरोपी अनिकेत पोपट वाघमारे वय 21 वर्ष राहणार उचितनगर, रविवार पेठ, माधवनगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली, अक्षय बाळू कोरे वय 35 वर्ष राहणार संजय गांधी नगर, माढा कॉलनी, सी विंग, मिरज, जिल्हा सांगली। सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पाटील करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।